महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कामठी विधानसभा क्षेत्रातून निवडून आल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं राजीव पोद्दार या जुन्या जाणत्या कार्यकर्त्याला या विधान परिषदेमध्ये संधी दिलेली। आपल्यासोबत स्वतः राजीव पोद्दार आहे। खरं तर अनेक वर्ष प्रदीर्घ असा तुमचा अनुभव आहे, तुम्ही आधी विधानसभेची निवडणूक देखील लढलेला आहे। आज ज्यावेळी पक्षाने तुम्हाला ही संधी दिली आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? निश्चितपणे न्यूज 18 लोकमतचं मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या उमेदवारीमुळे आमच्या जिल्ह्यातील नागपूर महानगरातील सर्व कार्यकर्ते हे आनंदी झालेले आहेत आणि ही निवडणूक आम्ही निश्चितपणे जिंकणार आहोत असा मला विश्वास आहे। T20चा सामना खरं तर तुम्हाला खेळायचा आहे, कारण अवघे 19 महिने आहेत, मात्र तुमचा व्याप फार मोठा आहे। कुठल्या प्रश्नांना प्राधान्य असणार आहे? दोन्ही ठिकाणी तुमची सरकार असं आहे की या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदचे उमेदवार नसले तरी जिल्हा परिषद असा 12 मतदारसंघ विधानसभेचा हा मतदारसंघ आहे। 2 लोकसभा यामध्ये येतात आणि त्यामुळे केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, पालकमंत्री आपले, अशा वेळेस संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकासाची कामं खेचून आणणं आणि समाजातल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम ते मी निश्चितपणे T20च्या या सामन्यामध्ये निश्चितपणे करेल असं हा तुमच्यासाठी बेरजेचा सामना, याच्यात वजाबाकी कुठे दिसत नाही आहे। तुमचं बहुमत आहे, त्यामुळे तुमचा विजय सुनिश्चित मानला जातो। मग विजय सुनिश्चित आहे तर ज्या पद्धतीने मोदींना आवाहन केलेलं आहे की अवास्तव खर्च टाळा, तसं काही तुमचं आव्हान असणार? निश्चितपणे मी या प्रसंगी काँग्रेस पक्षाला सुद्धा आवाहन करेल आणि काँग्रेसमधले अनेक नेते माझ्या अतिशय चांगले परिचयाचे आहेत, त्या सगळ्यांना सुद्धा मी आवाहन करेल की एका खऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्यानंतर पक्ष कोणताही असो त्या कार्यकर्त्याचा सन्मान म्हणून ही निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती मी काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांना निश्चितपणे करेल। आशिष भाऊ, जर ही निवडणूक बिनविरोध झाली नाही तर 590 मतं तर हक्काच्या, त्याच्यापेक्षा पुढे मतं मिळवण्याचं काय तुमचं गणित असेल? आज जरी शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा, 4 तारखेपर्यंत वापस घेण्याची देखील तारीख नक्कीच असते आणि अशा याच्यामध्ये बावनकुळे साहेबांनी केलेलं आव्हान हे काँग्रेस एक्सेप्ट करेल आणि ही 18 महिन्याची असलेली MLCची निवडणूक अविरोध त्यानिमित्ताने अतिशय चांगल्या सुशिक्षित उच्च विद्या विभूषित तळागाळातल्या विकासासाठी तळमळ असणारा कार्यकर्ता डॉक्टर पोद्दारांच्या माध्यमातून MLC बनवण्याकरता नक्कीच काँग्रेस मदत करेल, आता तरी अशी आम्हाला अपेक्षा आहे। नक्कीच या जागी निवडणूक होणार असली तरी शेवटच्या क्षणापर्यंत ही बिनविरोध निवडणूक व्हावी असा प्रयत्न जो आहे तो भाजपच्या नेत्यांकडून केला जाणार आहे। त्यामुळे आता आगामी काळामध्ये नागपूरच्या जागेची निवडणूक बिनविरोध होतं की मतदान होतं हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।